इजा बिजा तिजा आता त्याने पुन्हा काय बनायचं आहे मला माहीत नाही, पण कोकाट यांचा असो किंवा हे जे काही डागी मंत्री आहेत यांच्या संदर्भात जर सरकारने निर्णय घेतला नाही तर या सरकारची काम करण्याची पद्धत ही शेतकऱ्यासंदर्भात असेल किंवा जनतेच्या संदर्भात काम करण्याची पद्धत ही बेईमानीची आहे आणि सरकारच बेईमान आहे, सरकारच नालायक आहे, अशा प्रकारचा एक शिक्का लागला जाईल या सरकारवर। त्यामुळे अशा कलंकित मंत्र्यांना ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत तात्काळ काढून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर वाटल्यास नाही तर मग असं काढायचं नसेल तर गोमूत्र त्यांच्यावर शिंपडून टाका, म्हणजे शुद्ध होतील। शुद्ध देशी गाईचं गोमूत्र शिंपायला काही अडचण नाही, श्रावण मास सुरू आहे आणि दर सोमवारी त्यांचा अभिषेक करा, अभिषेक करून व्यवस्थित त्यांना महादेवाच्या पुढे बसवा, शंकराच्या पिंडी पुढे, आणि त्यांना शुद्ध करून घ्या, म्हणजे मग पुन्हा लोकांना सांगता येईल की आम्ही यांना शुद्ध करून घेतलेलं आहे। हे अशुद्ध होते, हे हनी ट्रॅप पासून तर शेतकऱ्यापर्यंत जे काही प्रकार झाले त्यातून त्यांना मेसेज देता येईल सरकारला, ते तरी करावं।